जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. आज मी तुम्हाला योग्य अपडेट घेऊन आलेला आहे. आज तारीख आहे 15 तारीख. तर भावांनो, 15 तारीखची अपडेट मी घेऊन आलेलो आहे. आणि मागच्या 13 तारीख आणि 14 तारखेला जे मेडिकल झालं भावांनो, त्यापैकी बघा 50-50% जे मुलं आहेत, 50% जे मुलं आहेत ते या ठिकाणी रिमेडिकल भेटत आहे. आणि 50% मुलं जे आहेत ते त्या ठिकाणी जाग्यावरती फिट होत आहेत. सरासरी ॲव्हरेज जर आपण धरले, 70% मुलं जे आहेत ते प्रेझेंट होत आहेत प्रत्येक सेंटरवरती. 30% मुलं ॲब्सेंट होत आहेत. आणि डॉक्युमेंटविषयी मी तुम्हाला सर्व पॉईंट सांगेन आता लगेच. डॉक्युमेंट जे आहे तुमचे 100% सर्कल डेटमधले पाहिजेत. ठीक आहे. गेल्या वर्षी सर्कल डेटचं नव्हते, तर डॉक्युमेंटला त्या ठिकाणी चालत होते. पण यावेळेस बघा भावांनो, सर्कल डेटचा असेल, जर EWS जर म्हणलं, आता सध्या EWSचं चालू आहे नाशिक सेंटरला ग्राउंड, तर EWS हा 24-25चा पाहिजे. ठीक आहे, 24-25चा पाहिजे तर तुमचा. आणि जे फॉर्मची लास्ट डेट होती त्याच्या आधी. आणि जर याच्या आतला जर नसेल तर भावांनो 100% या ठिकाणी आपल्याला ओपनमध्ये त्या ठिकाणी टाकत आहेत. तर भावांनो, EWS सर्व डॉक्युमेंट जे तुमचे सर्कल डेटच्या आतले पाहिजे. आणि जर तुम्ही सपोज समजा की समजा म्हणतो मी 105 हा ओपनची कट ऑफ गेलेली आहे. तुम्हाला EWS आहेत आणि तुम्हाला 104 मार्क आहेत. आणि तुमच्याकडे जर EWS सर्टिफिकेट नसेल, तुमच्याकडे 25-26चा EWS सर्टिफिकेट म्हणजे या चालू वर्षाचा EWS जर असेल सेंटरचा, तर तुम्ही डायरेक्ट भरती होऊन बाहेर पडणार आहेत. कारण बघा, तुम्हाला ओपनमध्ये बी जर ढकललं तर कट ऑफ किती गेले, 105. तुम्हाला मार्कच आहेत 104. मग तुम्ही 105ला क्रॉस करणार नाही. 105 प्लसच तुम्हाला मार्क पाहिजे. म्हणजे जेवढा ओपनचा मार्क गेलेला आहे तेवढे मार्क तुमच्यापर्यंत पाहिजे जेव्हा तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट नसेल प्रिव्हियस इयर 24-25चा. आणि ठीक आहे, मुलींचा पण या ठिकाणी अपडेट आहे आपल्याकडे. मी मुलींचा पण सांगतो. तर भावांनो, मग आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया. ठीक आहे, स्टार्टिंगपासून नाशिक सेंटरची पूर्ण डिटेल बाय डिटेल मी तुम्हाला अपडेट प्रत्येक सेंटरची सांगणार आहे. तर नाशिक सेंटरला बघा, सर्वात आधी 6 वाजता या ठिकाणी सेंटरवरती आज घेतलेली आहेत. आणि त्या ठिकाणी मेल कॅन्डिडेटची कॉलिंग होती 100 मुलांची. त्या ठिकाणी मेल जे प्रेझेंट होते त्या ठिकाणी हाजीर होते 67 मुलं या ठिकाणी हजर होते. 67 मुलांपैकी बघा भावांनो, या ठिकाणी त्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. खूप काही EWSचे असे मुलं आहेत की ते डॉक्युमेंटमधून ओपनमध्ये गेलेले आहेत, खूप काही मुलं. आणि त्यातून मग युरेन टेस्टसुद्धा खूप हार्ड होत आहे. कारण युरेन टेस्टचे सुद्धा आज देखील नाशिक सेंटरवरती युरेन टेस्टचे मुलांना पॉईंट भेटलेले आहेत. आणि ब्लड टेस्ट हा नॉर्मल होत आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, युरेन टेस्ट, ब्लड टेस्ट आणि एक्सरे हा सर्वात जास्त जर म्हणला तर आपण जे युरिन टेस्ट आहे यामध्ये मुलांना बिन पॉईंट देत आहे. आमच्या वेळेस तर युरिन टेस्टला पॉईंट देत नव्हतं, पण नाशिक सेंटरला आता पॉईंट देत आहे युरिन टेस्टमध्ये. 67 मुलांपैकी एकही डॉक्युमेंटमध्ये बाहेर नाही पडला, पण त्यांना असं या ठिकाणी युरिन टेस्टचा हा पॉईंट दिलेला आहे. आता त्यांना बी मेडिकलला लगेच सोमवारी बोलवलेला आहे. यांना 67 मुलांना रिमेडिकलसाठी सोमवारी नाशिक सेंटरवरतीच बोलवलं आहे 67 मुलांना. आणि नाशिक सेंटरवरती 3 डॉक्टर आहेत. त्या ठिकाणी सर्वात हार्ड डॉक्टर आणि सर्वात त्या ठिकाणी सोपा डॉक्टर मी तो तुम्हाला सांगेन. टेबल नंबर जो 1 नंबरचा जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरचं नाव आहे फुफ्फुस्वामी. फुफ्फुस्वामी हा त्या डॉक्टरचं नाव आहे. तो सर्व आंध्राचा तो डॉक्टर आहे, सर्वात हार्ड डॉक्टर आहे. तुम्ही ज्यांचा नाशिक सेंटरवरती आहे त्या मुलांना फुफ्फुस्वामी हा डॉक्टरकडे जर तुमचा नंबर आला तर 100% भावांनो, जर तुमच्याकडे थोडासा बी पॉईंट असेल तर ते पॉईंट 100% तुम्हाला भेटणार आहे. फुफ्फुस्वामी सर्वात टफ डॉक्टर असणार आहे. आणि आपल्या 3 नंबरचा जो टेबल असणार आहे त्या 3 नंबर टेबलावरती गोंदिया या आपल्या जिल्ह्यातला या ठिकाणी डॉक्टर आहे. गोंदिया जिल्ह्याचा तो महाराष्ट्र डॉक्टर आहे. थोडंसं म्हातारे ते आहेत. आणि हे 1 नंबर आणि 2 नंबर हे जवान डॉक्टर आहेत. ते थोडं एकदम इझी आहेत. त्या डॉक्टरकडे आला तर तुमचा हसत खेळत बिंदासपणे म्हणजे कम पॉईंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फिट होऊन जाणार आहेत. आणि फिमेलची जर आपण बोललो, हा मेलची डिटेल होती आपल्याकडे. आणि फिमेलची जर बघितलो तर 50ची या ठिकाणी कॉलिंग आहे, पण प्रेझेंट मुली आहेत 27. आता मुलींचं तुम्हाला मी एकदम बारकीनं
आणि एकदम बेस्ट या ठिकाणी सांगणार आहे. मुली काय काय चूक करत आहेत, ज्यांचं पुढं मेडिकल आहे त्यांनी ही चूक करू नका, ठीक आहे. तर 27 या ठिकाणी मुली प्रेझेंट आहेत. 27 मधल्या बी 8 मुलींना या ठिकाणी डॉक्युमेंटमधून ओपनमध्ये घातलेलं आहे, ठीक आहे. 8 मुलींकडे चक EWSच नव्हता. असे मुली होते की त्यांचा काही मुलांकडे EWS नसल्यानंतर त्यांनी जे आहे ते दुसरं EWS काढून घेतात, पण मुलींकडे EWSच नव्हता. त्याच्यामुळे ते जे आहेत ओपनमध्ये गेलेले आहेत 8 मुली. आणि मुलींचं बघा, हांचा जो आहे मेडिकल जो आहे तो एक महिला डॉक्टर आहे, त्यांच्याकडे 27 मुलींचा या ठिकाणी मेडिकल झालेला आहे. आणि त्या 27 मधून या ठिकाणी 27 मधून जवळपास 11 मुलींना रिमेडिकल भेटलेलं आहे, जेणेकरून ते सोमवारी होणार आहे. आणि या 11 रिमेडिकल भेटून सुद्धा टॅटू पॉईंटमध्ये मुली डायरेक्ट आऊट झालेल्या आहेत. मुलींचा असा विषय झालेला आहे की माझ्या अपडेटनुसार असं या ठिकाणी कळालेलं आहे, मुली जे आहेत ते टॅटू जे आहे खूप करून मुलांचं नाव यामध्ये टाकलेले होते, ठीक आहे. जसं सपोज की ऋषिकेश हा नाव होता एका मुलीचा, रोहित होता, ठीक आहे. असे मुलांचे चक नाव आहेत. आणि ते जात असताना स्वतः वडिलांना घेऊन जात आहेत. वडील या ठिकाणी म्हणजे लिहिता वाचता येत नाही, जेव्हा वडिलांना कळतोय की हा जो आहे मुलांचं नाव आहे, तर जाग्याच्या जागी पोरं सहित 67 पोरं जे होते ते सहित बघत आहेत की बापानं मुलीच्या कानाखाली एक दिलंय 100%. तर हा योग झालेली आहे नाशिक सेंटरवरती आज 15 तारीखची. तर अशी मुली आहेत की ज्यांना त्या ठिकाणी डॉक्टरनी सहित सांगत आहे की तुम्ही मुलांचं ठीक आहे की कोणी ओम लिहितंय, कोणी आई लिहितंय, ठीक आहे, कोणी देवांचं वगैरे नाव लिहितात मुलं. मुली डायरेक्ट आपल्या मुलांचं नाव लिहित आहेत. मग अशा ते डायरेक्ट आऊट होत आहेत, ठीक आहे. डायरेक्ट भरतीतून आऊट होत आहेत. त्यांना रिमेडिकल सुद्धा नाही दिलं की ठीक आहे, त्यांना डायरेक्ट या ठिकाणी अनफिट घोषित केलेलं आहे मुलींना. असे मुली निघालेले आहेत. आज 4 ते 5 मुली जे आहेत ते अनफिट झालेले आहेत, खास करून टॅटूमुळे, ठीक आहे. मुलांना पण सेम आहे की जर मुलं टॅटू असेल भावांनो, तर त्या ठिकाणी आत्ताच जर तुमचं पुढं मेडिकल असेल तर आत्ताच लगेच त्या ठिकाणी रिमूव्ह करून जावा. नंतर तुम्हाला रिमेडिकल दिले तर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रिमेडिकलला त्यांनी बोलवत आहेत, पण रिमेडिकल लगेच घेत नाही. आणि नाशिक सेंटरवरती जर सांगितलं, मागच्या 1-2 दिवसाचे जे मुलं रिमेडिकलला आले होते त्यांना पुढं ढकलत आहे, म्हणजे येऊन ते बसत आहेत सेंटरवरती, त्यांना घेत आहे, बसवून ठेवत आहे, प्रोसेस होत नाही. कारण समोरचे मुलं ते आलेले असतात, रोजचे 100 मुलं, त्यांचंच या ठिकाणी मेडिकल होतं. त्यानंतर पुन्हा जे आहे ते मुलांना पुढची डेट देतं की तुम्ही दुसऱ्या दिवशी या, तर मग ते दुसऱ्या दिवशी येतात, असा होत आहे. तर त्यामुळं तुम्हाला टाईम भेटणार नाही पुन्हा तुम्ही रिमूव्ह करत असाल तर. तर भावानं पुढचा जो सेंटर आहे तो आहे पुणे सेंटरवरती बघा, कॉलिंग होती 150ची आणि या ठिकाणी 133 मुलं या ठिकाणी आज प्रेझेंट होते, ठीक आहे, आज प्रेझेंट होते. आणि या ठिकाणी यामध्ये पण बघा 3-4 गोष्टी झालेल्या आहेत. एक म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुणे सेंटरला पण सेम झालेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा मुलं ओपनमध्ये खूप जास्त आहेत, जात आहेत ओपनमध्ये. आणि जर युरिन टेस्ट झालेला आहे, ठीक आहे, आणि ब्लड टेस्ट अजून जे आहे ती एक्सरे, या ठिकाणी तिन्ही गोष्टी आज इतके मुलांची कंप्लीट करण्यात आलेली आहे. आणि पुणे सेंटरला की गेल्या वर्षी पण 1 नंबरचा टेबलचा जो डॉक्टर होता तो सर्वात हार्ड होता. यावेळेस पण 1 नंबर टेबलला, गेल्या वर्षी पंजाबी होता, पण यावेळेस पंजाबी डॉक्टर नाही आहे 1 नंबर टेबलला, कोण दुसरा आहे. त्या डॉक्टरचं काय नाव वगैरे नाही माहीत आलं. ते 1 नंबरचा डॉक्टर या ठिकाणी स्ट्रिक्टली चेक करत आहे, ठीक आहे. 1 नंबर टेबलचा डॉक्टर पुणे सेंटरला पण स्ट्रिक्टली चेक करत आहे. बाकी 2 डॉक्टर आहेत ते नॉर्मल आहेत, इझी पण नाहीत, ठीक आहे, इझी पण आहेत की असं म्हणजे एकलं मन मोकळ्यानं त्या ठिकाणी थोडंफार असेल तर चालू देत आहेत, असं नाही करत, ते पण पॉईंट देत आहेत, पण 1 नंबरपेक्षा ते कमी देत आहेत. 1 नंबर हा खतरनाक पुण्याला चेक करत आहेत CRPF वाले, ठीक आहे. आणि चौथी आपल्याकडे अपडेट आहे नागपूर सेंटर. आता नागपूर सेंटरवरती भावांनो बघा, आपल्याला जी मुलांची अपडेट जी आहे ती भेटायला नाही आहे आणि फक्त मुलींची अपडेट भेटलेली आहे भावांनो. आणि भावांनो मी तुम्हाला सांगेन की व्हिडिओच्या मध्ये की जे काही मुलं फक्त आपलं व्हिडिओ जे आहे ते बघत आहेत आणि सबस्क्राईब या ठिकाणी केलेले नाहीत चॅनलला, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. कारण बघा व्हिडिओ माझे कमी येत आहेत, ठीक आहे. आता जवळपास 3 दिवस झाले, 3 दिवस प्लस होत आहेत SSC GDचा मेडिकल चालू होऊन. माझा हा फक्त मेडिकलवरती दुसरा व्हिडिओ आहे.
तर आपल्याकडे अपडेट आली की लगेच आपण व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहेत. तर भावांनो, ही मला संध्याकाळी माहिती कळाली, ते मी लगेच आज तुम्हाला लगेच या ठिकाणी व्हिडिओ बनवून सांगत आहे. तर चॅनलवरती जर कोण नवीन फक्त बघत आहेत व्हिडिओ, तर एक भावांनो प्लीज एक विनंती आहे की सबस्क्राईब करा चॅनलला. जर बघा, नागपूर सेंटरला मुली या ठिकाणी होते आज 50 मुली, ठीक आहे. 50 मुलीचं कॉलिंग होता, त्यामधले बघा भावांनो 31 मुली या ठिकाणी प्रेझेंट होते नागपूर सेंटरला. आणि नागपूर सेंटरला जे आहेत ते मुली बाहेर राज्याचे देखील मुली MP चे म्हणा, ठीक आहे, मुली या सेंटरवरती आहेत. नाशिकला पण आहेत, पण नागपूर सेंटरला थोडे जास्त मुली बाहेर राज्यातले पण या ठिकाणी आहेत. आणि त्यांचा जे आहे तो मुलींचा जो महिला या ठिकाणी डॉक्टर आहे, तो लगेच 31 मुलींचा या ठिकाणी मेडिकल करून घेत आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळं मुलींचं होतं आहे. पण मुलींकडे सर्वात जास्त मुली, मला वाटते की मी आज 2-3 दिवसामध्ये जे अपडेट काढले, सर्व मुली जे आहेत ते टॅटूमुळे भरतीतून आऊट होत आहेत. टॅटू तुम्ही खूप ही चुकीचं या ठिकाणी करत आहात, की टॅटू तुम्हाला माहीत आहे सर्वांना मुलींना की टॅटूमुळे चलत नाही. आणि विशेष म्हणजे हातावरती वगैरे यार तुम्ही मारण्यावरती म्हणा, तुम्ही चक मुलांचं नाव आहे त्या ठिकाणी. हा विषय तुम्ही करत आहेत आणि त्या ठिकाणी सरळ जात आहेत भरती बोर्डमध्ये. तर ते टॅटू मुळातच चालणार नाही, तुम्ही कोणाचं का नाव लिहिना. पण असं काही असेल तर तुरंत रिमूव्ह करून जावा, ठीक आहे. टॅटू जर असेल तर रिमूव्ह करून जावा, टॅटू अजिबात चालणार नाही. आणि आजची ही फक्त थोडक्यात नाशिक सेंटरची आपल्याकडे चांगली अपडेट होती. बाकी सेंटरची अपडेट जी आपल्याकडे थोडीफार होती, पण जसं मी पुढच्या सेंटरची अपडेट भेटेन तसं मी लगेच भावांनो तुम्हाला व्हिडिओमधून बनवून या ठिकाणी 100% सांगण्याचा प्रयत्न करेन. थोडंसं बघा, मी पण या ठिकाणी पोलीस भरतीची वगैरे तयारी करत असल्यामुळे बिझी आहे, त्याच्यामुळं थोडी अपडेट भेटली. तरी पण मी जो आहे व्हिडिओ बनवण्यात थोडंसं उशीर होत आहे. जसं की मला आज व्हिडिओ माहिती भेटली होती 5 वाजता, 5, 5:30, 6ला, आणि संध्याकाळी भेटली नाशिकची अपडेट मला. तर मी आता 8:30-9ला व्हिडिओ बनवत आहे, ठीक आहे. आणि मग जसं अपडेट भेटेल तसं, कारण मी पण तयारी करत असल्यामुळं मला बी थोडंसं टाईम मॅनेज करावं लागेल. आणि पूर्ण जर उद्या रविवार आहे, उद्या तर सगळ्या सेंटरला सुट्टी असेल. उद्या मी तुम्हाला काही या ठिकाणी चांगली अपडेट घेऊन प्रॉपरली, म्हणजे 2-3 दिवसामध्ये ज्यांना रिमेडिकल भेटत आहे ते कशा पद्धतीनं रिमेडिकल घेत आहेत यावरती मी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवरती टाकेन. आणि जर आपला व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा, आणि जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बघा, हा डॉक्टर चांगला नाही, ते डॉक्टर चांगला नाही, याच्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहा. चाहे तो मुलगी असो किंवा मुलगा असो, अशी काही त्या ठिकाणी तुम्ही विशेष करून टॅटू काढून टाका, टॅटू सोडून. आणि तुमच्याकडे कुठला जर पॉईंट बी असेल तर तुम्ही बी पॉझिटिव्ह राहा, तो पॉईंट 100% क्लिअर होईल. मी तुम्हाला आय चार्ट दाखवलेला आहे, प्रत्येक आय चार्टमध्ये एक आय चार्ट कम होता, ठीक आहे. मला जितकं भेटलं मी तितकं दाखवलं आहे भावांनो. फक्त तुम्ही त्या चार्टमध्ये जितके चार्ट होते ते चार्टकडे लक्ष द्या. मी तर म्हणतो तुम्हाला फक्त त्या ठिकाणी डिस्टन्सवर त्या ठिकाणी चार्ट ठेवेल, आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी बोट लावलेली, फक्त त्यांना नंबर सांगायचा आहे. एक जवान असेल तो तुमचा म्हणजे डाव्या आंख कधी बंद करेल, डावीकडचे डोळा बंद करेल किंवा उजवीकडचा डोळा बंद करेल, तो त्या ठिकाणी 4-5 अक्षर तुम्हाला वाचायला लावेल, जास्त नाही. तर अशा पद्धतीनं तुमचं या ठिकाणी पुणे सेंटर म्हणा, नागपूर नाशिक सेंटर म्हणा, या ठिकाणी चालू आहे. आणि प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षी आणि या वर्षी मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये या वर्षीचं जर मी बोललो की थोडंसं हार्ड होत आहे, अशी भावना येत आहेत की आज CISFचा या ठिकाणी ही झाला, POP झाला, पासिंग आउट परेड. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आज जसा होतोय असं वाटत आहे कधीचित मला की हाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर गेल्या वर्षी राहत होता तर कधी आमचा बी नंबर लागला असता, कारण EWSचा मेरिट थोडंसं कमी गेला असता. आणि गेल्या वर्षी काय केलं की स्ट्रिक होता म्हणले, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन EWS जर सर्कल डेटचा नसला तरी पण गेल्या वर्षी चाललेला आहे. जे मुलांना जास्त मार्क होते ते EWS मधूनच या ठिकाणी क्वालिफाय झाले. पण यावर्षी ज्या मुलांना जास्त मार्क आहेत ते EWS आहे, त्यांच्याकडे सर्कल डेटचे आतले डॉक्युमेंट आहेत, त्यांनी ओपनची पोस्ट खाणार यावेळेस. तर मग EWSचा मेरिट हा यावेळेस कमी जाणार.
तर असं जर मागच्या वर्षी राहिलं असतं तर आमच्यासारखे जे काही मुलं आहेत ते 1-2, 1-2, 3-4, 3-4 मार्काने जे राहिलेले आहेत ते कुठंतरी BSF CRPFमध्ये सिलेक्ट झाले असते. तर विशेष त्या नशिबाचं आहे, पर सोडून द्या. ठीक आहे, तुमच्याकडे आता अपॉर्च्युनिटी आहेत चांगले. EWS वाले मुलं ज्यांच्याकडे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत त्यांचे आता यावेळेस 100% तुम्ही 2-3 आता ओपन आणि EWS यामध्ये खूप चांगला डिफरन्स या भरतीमध्ये राहणार आहे. ठीक आहे भावांनो, मग व्हिडिओ हा जास्त लांब होतोय, तर भेटू भावांनो पुढच्या व्हिडिओला. उद्या आपल्या व्हिडिओ येईल रिमेडिकलवरती. सगळं विषय डिटेल बाय डिटेल तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. जय हिंद.